आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख-दुःखांच्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला नक्कीच अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरवायला भाग पाडत असते. या आयुष्याच्या प्रवासामध्ये तुम्ही नाम घ्या ईश्वरांचे, मामांचे. जर तुम्ही नक्कीच मामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण कराल तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हे नक्कीच गुरुमाऊली आपल्या प्रत्यक्ष आयुष्यामधील प्रत्यक्ष संकट दूर करतील हे मात्र खरे. भूक जगात सुखी कोणीच नसतो, म्हणून आहे त्या परिस्थितीत तुम्ही सुख माना. खायला नाही म्हणून काही जण रडतात तर काही जण भरपूर असून सुद्धा खाता प्रत्यक्ष त्यांना येत नसते, कारण त्यांच्याकडे वेळच नसतो. म्हणून तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान राहा आणि मामांचे नेहमी नक्कीच तुम्ही आभार माना. नक्कीच कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची कधी खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने नेहमी पुढे जातो. उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी एक पद्धतीची आग नको. मित्रांनो, असेच बाळू मामांचे गोड संदेश जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर तुमच्या चांगल्या मनाने या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला प्रत्येक मामांच्या भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे रोज तुम्हाला मामांचे दर्शन घडून जाईल. माझ्या प्रेमळ भक्ता, प्रत्येकाचं मन तू जपत राहायचं. नक्कीच याला काय वाटत असेल आपल्याबद्दल, त्याला काय वाटत असेल, नक्कीच तुझ्या मनाचं काय असेल याचा तू विचार कर. तुझ्या मनाचा कोणीच विचार करत नसतो का? अशा वेळी फक्त मामांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. कोणीतरी आहे आपला विचार करणारा, अशी एक पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊन जाते. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, किती जास्त दुःख झाले तरी तू कधी रडू नको, किती जास्त संकटे आली तरी तू कधी खचून जाऊ नको. नक्कीच आपण प्रत्यक्ष भगवंतांच्या नामात असेल तर भगवंत आपल्या प्रत्येकाली पाठीशी असतील, यावरती तुमचा विश्वास असायला हवा. आणि तुम्ही नेहमी दुसऱ्यांना देखील सांगत चला की तुम्ही परमेश्वरांचे नाम घ्या, तुम्ही चांगले कर्म करा. नक्कीच याचे पुण्य देखील तुम्हाला लाभू शकते. म्हणून तुम्ही देखील एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही प्रत्येक वेळी आणि प्रत्येक काळी नक्कीच निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सकाळ तर रोजच होते, परंतु शुभ सकाळ काय असते, नक्कीच यावरती भगवंतांनी उत्तर दिले. आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी प्रत्येक मनुष्य जर स्वतःच्या अंतरात्म्याला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करत असेल तर तीच शुभ सकाळ असते. अन्यथा जर तुम्ही नकारात्मक विचाराने उठाल आणि प्रत्येकाळी म्हणाल की आपली शुभ सकाळ कधी उगवेल, तर खरोखर तुमची शुभ सकाळ कधी उगवणार नाही. पण एक सकाळ अशी उगवेल जी तुमची शेवटची असेल. म्हणून जी वेळ सध्या तुमच्या हातात आहे, जी सध्याची परिस्थिती आहे, जे सध्याचे ठिकाण आहे, तेच तुमच्यासाठी खरोखर शुभ आहे असं तुम्ही गृहीत प्रत्यक्ष धरा. आणि अशाच वेळी तुम्ही ईश्वरांचे नाम घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच आहे. एकदा नक्कीच लोहार दादा एरणीवर हातोड्याचे घाव घालत होता. मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि एरणीला. लोहार दादा मला म्हणाले, हातोड्या नक्कीच अनेक तुटल्या पण एरण मात्र तशीच आहे. मी त्यावेळी विचारले असे का होत असे, तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले, घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही, तर ते कणखरपणे उभे असतात. आता मी विचारले की नक्कीच घाव घालणारे तुटतात हे पण माहिती आहे, पण घाव सहन करणारे हे कसे तुटत नसतील? तर त्यावेळी त्याने खूप छान उत्तर दिले. तो म्हणाला, कारण त्यांच्या पाठीशी परमेश्वर असतो. म्हणजे त्यावेळी एक गोष्ट मला लक्षात आली की जो एकटा असतो, ज्याचा कोणीच नसतो, त्याचा खरोखर परमेश्वर असतो. ही गोष्ट सत्य त्यावेळी माझ्या लक्षात आली. म्हणून तुम्ही ही गोष्ट देखील कायम लक्षात ठेवा. किती जास्त संकटे आली, किती जास्त दुःख आली, तरी तुम्ही नेहमी निस्वार्थ मनानेच भगवंतांचे नाम घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. अग्रिय दिव्य करूनही प्रभू रामचंद्रांचे डोळे उघडले नाहीत किंवा खात्री पटूनही सीतेच्या नशिबातला वनवास कधी टळला नाही. आणि हे सगळं कोणासाठी? तर लोकांचे कपड्यांचे डाग स्वतःच्या
उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका नक्की धोब्यासाठी. या धोब्यांना आपण जन्म देतो आणि त्यांच्या मूर्ख अरेरवारी भूमिकेसाठी सगळी कर्तव्य चोख बजावूनही स्वतः अग्निपरीक्षा देत असतो. धोब्याच्या नक्की पातळीवरच्या माणसांचं समाधान करण्याच्या नादात रामचंद्रांना पण नक्की सिंहासनाची पातळी सोडून घाटावरच्या धुण्याच्या दगडाची पातळी गाठावी लागली. कोणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने ठरवायला पाहिजे, नाहीतर काय. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर तुम्ही स्वतः खरोखर चांगल्या मनाने समाधान असेल तर खरोखर तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी ते संकटे अज्ञात भगवंत दूर करतील, हे मात्र खरे. प्रेमळ भक्तांनो, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुम्ही कशा पद्धतीने वागत आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात त्याबद्दल लोकांचा तुमच्याबद्दल दृष्टिकोन कसा आहे याबाबत तुम्ही कधीच काळजी करू नका. कारण तुमचं आयुष्य हे तुम्हाला माहिती असतं, त्या लोकांना नाही. म्हणून जे तुम्हाला योग्य वाटतं तेच तुम्ही करा, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. टिंब, या टिंबाचा काहीतरी अर्थ. एकदा एक टिंब इकडे तिकडे हिंडलं, शब्दांच्या बागेत उगीच हुंदडलं. नदीचा केला नंदी, माडीची केली मांडी, बाबूचा झाला बांबू नक्कीच, अन कुडीची झाली कुंडी, शेंडी झाली शेडी झाली शेंडी, अग झाली अंग, भाडे बनले नक्की भांडे, अन रग बनला रंग. हिंडून हिंडून असे पार दमून गेले, वाक्याच्या शेवटी गेले अनुपूर्ण विराम झाले. एका टिंबाची एवढी गफलत झाली की मंदिराऐवजी मदिरा खुली झाली. या टिंबाचा अर्थ ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीने आपला देखील काहीतरी अर्थ असतो, म्हणून लक्षात घ्या. परमेश्वराने आपल्याला इथे पाठवलेले आहे, याचा अर्थ आपण काहीतरी करू शकतो, याची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. एकदा दुःखाने सुखाला म्हटले, अरे सुखा, तू किती भाग्यशाली आहेस. लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, नेहमी तुझ्या धुंदीत असतात. यावर सुखाने मात्र असे उत्तर दिले, ते उत्तर ऐकून मी आश्चर्यात पडलो. सुखाने हसून म्हटले, अरे मित्रा, भाग्यवान मी नसून तू आहेस. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, अरे ते कसे. त्यावेळी सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तुला मिळाला नक्कीच. तू मिळाला की लोकांना आपली माणसं मात्र आठवत असतात, परंतु सुख मिळालं तर लोक आपली माणसं काय भगवंतांना देखील विसरून जातात. हे नक्कीच ऐकल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यात पडलेला असाल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, कितीही जास्त दुःख असले तरी तुम्ही निराश होऊ नका. त्या दुःखामधून मिळणारे अनुभव तुम्ही घ्या, कारण प्रत्येक येणारे दुःख हे आपल्याला भरपूर अनुभव देऊन जातात. हेच खरे. गुरु होणे म्हणजे नेमकं काय, मी प्रत्यक्ष तुम्हाला वाटत असेल की गुरु म्हणजे काय, तर नक्कीच लक्षात घ्या. तुम्हाला प्रत्येक वेळी जर आयुष्यात दुःख येत असतील तर त्या दुःखामध्ये समाधान कसे मिळवावे, एवढेच काय तर भगवंतांची प्रत्यक्ष प्राप्ती कशी करावी हे प्रत्यक्ष आपल्याला सांगणारे म्हणजे गुरु असतात. नक्की अलग अलग वेदना सहन झाल्या नाहीत म्हणून त्या व्यक्त करायला प्रत्यक्ष वाटत असतं की आपल्याला प्रत्यक्ष वेदना भरपूर आहेत. पण लक्षात घ्या, तुमच्याकडे सध्या जितक्या जास्त वेदना आहेत तुमच्यापेक्षा जास्त इतरांच्या आयुष्यात देखील खरोखर वेदना आहेत. यामध्येच तुम्ही प्रत्येक गोष्टी समजून जावा. नक्कीच मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. नक्कीच हृदयांतर तात्विक भांडण सर्वांशी होते, पण शत्रुत्व कोणाशी कधी कोणी ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांचे असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम भेद कधी ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वाद नक्की वादावादी न करता श्रणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच नक्की या सर्वांचं मूळ आहे, तो विनाकारण कधी बाळगून जगू नका. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे, नक्कीच त्याचे स्मरण असावे, भय नसावे. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या. मित्रांनो, पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, नक्की शिंतोडे नक्की उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर कपड्यावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्याची असंच असतं, तुम्ही कितीही सरळ सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतच असतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. पण त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमचा संयम ठळू देऊ नका. आपण नेहमी सकारात्मक असावे, हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे. प्रत्येक माणसाच्या स्वभावात
थोड्या बहुत प्रमाणात प्रत्यक्ष नक्कीच असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाक असतात. त्यांना आवर घालण्यासाठी मनाचे व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता. आयुष्य हे एक पद्धतीचं कुरुक्षेत्र नक्कीच असते. तुम्ही कोणाच्या बाजून लढता आणि तुम्ही तो रथ कसे नक्की हाकता त्यावर तुमचं सर्व अस्तित्व सिद्ध होत असतं. हेच खरं आणि सत्य आहे. नक्की ब्रह्मध्वनीची व्याख्या सद्य परिस्थिती लागू पडत नसते, कारण सगळेजण एका जागेवर बसून नक्की त्याचा जास्तीत जास्त वापर म्हणण्यापेक्षा आस्वाद घेत आहेत. म्हणून थोड्या काळाकरिता भ्रमणध्वनी असावा. सरकारने याचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश देखील करावा. हे देखील खरे. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात संकटे येत असतील तर तुम्ही प्रत्येकाळी प्रत्यक्ष भगवंतांचे नाम घ्या. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. नक्कीच प्रगतीच्या शिडीवर मार्गस्थ नक्की होताना आपण स्वार्थ बघत असाल तर समजावे, वर नेणाऱ्या पायऱ्या नक्की मृगजळ असू शकतात. शिखराच्या शोधासाठी पायाखाली तुडवलेली पायरीच शेवटी आपल्याला खाली आणत असते. हे देखील तितकंच खरे. मित्रांनो, वाहनांचा नक्की चढ उतार आणि आयुष्याचा चढ उतार यामध्ये अगदी दोन नक्कीच विरुद्ध अंगाचा वापर. वाहनांच्या चढ उतारांची गती पायाचा वापर करून आणू नक्की आयुष्याचा चढ उताराची गती डोक्याचा वापर करून करावे लागते. हेच अगदी खरे. मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्की शेअर करा. अजस्त्र महासागरात विशाळ अशा जहाजाला जलसमाधी देणाऱ्या धीर गंभीर शांत अशा नक्की हिमनगाला ओळखता का नाही? पण जे जहाज आलिशान भव्य अशी विरुद्ध मिरवीत स्वतःची महत्त्वाकांक्षी आणि अति आत्मविश्वास घेऊन समुद्रामध्ये उतरून समोर येणाऱ्या प्रत्येक लहान सहान आणि क्षुद्र गोष्टीकडे नजर झाक करून पुढे जात असतात ना, एका लहान हिमनगाकडून चितपट होते. नक्कीच अशा जहाजाला इतिहास निर्माण करून देणारा हिमनग मात्र नामा निराळा राहतो, पण एका टायटॅनिकला इतिहास निर्माण प्रत्यक्ष करून देतो. याच पद्धतीने खरे. तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही काय आहात हे दाखवून द्या, तरच लोक दखल घेतील, नाहीतर प्रत्यक्ष खल करतील. हीच गोष्ट अगदी खरी आहे. नक्की सरते शेवटी आठवणीच्या गोळा बेरीजीतून शिल्लक नक्की समाधान राहतात असेल तर प्रत्यक्ष तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. म्हणून कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही समाधान राहायला शिका. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सूर्य जरी प्रकाशाचा स्रोत असला तरी पृथ्वीने ठरवायचं असतं की प्रकाश कुठे, कधी आणि कसा आणि कुठंपर्यंत परावर्तित करायचा नक्कीच असतो. तसंच काही शिक्षणाचं असावं. हे देखील खरे. मित्रांनो, अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या प्रत्यक्ष निर्माण करतो, ज्या अस्तित्वाचं नसतात. हे देखील खरे. म्हणून तुम्ही कधीही अतिविचार करू नका, अन्यथा ते अतिविचार आपलं जीवन एका क्षणामध्ये संपवून टाकू शकतात. हे देखील तितकंच खरं आणि सत्य आहे. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे. विस्तवापेक्षा जास्त भयानक वास्तव विस्तवाची जवळीक चटका देऊन जाईल आणि दूर राहिलात तर चटकन राहून देखील जाईल. वास्तव तसे अजिबात नसते. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला चटका आणि चटक याची सोबत सोडताच नक्की येत नसते. हेच खरे. काळजाच्या जखमा भरायला काळच जावा लागतो. म्हणून तुम्ही संयम ठेवा. प्रत्येक गोष्टी वेळेवर देखील तुम्ही अवलंबून प्रत्यक्ष राहा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नसतो. पराभव पहिल्यांदा प्रत्यक्ष मनात होतो. जी माणसं मनानं पराभव प्रत्यक्ष होत असतात ती रणात कधी जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात रणात पराभव होऊ शकत नाहीत. पहिल्यांदा मन जिंकणे जास्त महत्त्वाचे. रण मग आपोआप प्रत्यक्ष जिंकले जाते. हेच खरे. परमेश्वरांचं स्थान हृदयात असावं. स्टेटसवर देवांचे फोटो लावल्याने तुम्ही धार्मिक आहात हे कधी सिद्ध होत नसते. हे आत्तापर्यंतचं मोठं सत्य आहे. अश्रू फक्त स्वतःची वकिली करत असतात. वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका प्रत्येकाळी दिसत नसतात. हे गोष्टी देखील तितक्या पद्धतीने खरी आणि सत्य आहे. नक्की वेर भावनेतली सहजता संपते आणि मग जाणीवेने शत्रुत्वाची भावना
जोपासली जाते. ज्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झालेली होती ना, ती कारणे त्याची नक्कीच ती गुणवत्ता आणि सोक्यात घालवलेला भूतकाळ आमंत्रण देत राहतो. पण अहंकाराचा पहारेकरी फाटक प्रत्यक्ष सोडायला तयार नसतो. तो तुमची निर्भत्सना प्रत्यक्ष करत राहतो. हेच खरं आणि अटळ सत्य आहे. मृत्यूवर कोणालाच विजय मिळवता येत नाही. त्याचे कारण देखील हेच. तो नक्की काटेकोरपणे प्रत्यक्ष वेळा सांभाळतो. वर्तमान काळ देखील जपतो. मागच्या पुढच्या क्षणाचे तो काही देणे प्रत्यक्ष लागत नसतो. जीव वाचवावा म्हणून केलेल्या नक्की प्रार्थनाशी त्याचा संबंधही नसतो. जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्या क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो एकतही नसतो. हेच खरे म्हणून लक्षात घ्या, मृत्यूवर तुम्ही विजय कधीच मिळवू शकत नसतात. पण तुम्ही सकारात्मक विचार करून जीवन जगा. जेवढंही जीवन जगाल त्यामध्ये तुम्ही आनंदी राहाल. हेच तितक्या पद्धतीने खरं आणि सत्य आहे. पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला कधी येत नसतो. तसेच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना तुम्ही जपा. कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येतील किंवा न येतील याची जाणीव नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही मामांचे नाम घ्या. ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट नक्कीच आहे. धन्यवाद.